स्वर्गवासी अण्णासाहेब मगर, शिवाजीराव घुले पाटील आणि डॉक्टर मणिभाई देसाई यांनी 1968 साली सुरू केलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सन 2011 पासून बंद अवस्थेत असून तो पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी त्यांचेच वारसदार आणि कारखान्याचे माजी संचालक रोहिदास उंद्रे आणि राजीव घुले पाटील यांनी निवडणुकीच्या माध्यमातून चला यशवंत पुन्हा सुरू करूया असे अण्णासाहेब मगर सहकारी पॅनलच्या माध्यमातून तमाम जनतेला आव्हान केले आहे। संचालक पदाचा दीर्घकाळ असलेला अनुभव लक्षात घेता आगामी काळात कारखाना सुरू करण्यासाठी लागणारी राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय शासकीय स्तरावरची सर्व प्रकारची मदत तसंच तंत्रशुद्धरित्या एकही गुंठा जमीन न विकता कारखाना फक्त आम्ही सुरू करू शकतो। त्यामुळे मतदारांनी कोणत्याही भूल थापांना किंवा अफवांना बळी न पडता अण्णासाहेब मगर सहकारी पॅनलच्या किटली या चिन्हावर शिक्का मारून सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावं असं आव्हान करण्यात आलं आहे। चला यशवंत पुन्हा सुरू करू हे जे आपण आवाहन केले याला कसा प्रतिसाद मिळतो आपल्याला? याच्यामध्ये गेली 12 वर्षे हा यशवंत सहकारी साखर कारखाना बंद अवस्थेत असल्यामुळं निवडून आल्यानंतर सुद्धा त्याच्या पुढे कारखाना सुरू करण्यासाठी फार मोठी आव्हानं त्या ठिकाणी आहेत। निश्चितपणानं साखर कारखान्यावरती असणारं कर्ज, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बँकांची देणी, शेतकऱ्यांची देणी, कामगारांची देणी आणि मग पुन्हा याच मशिनरीवरती कारखाना सुरू होणार का, नवीन प्लांट उभा करावा लागेल, ह्या सगळ्या गोष्टीचं गणित आज या ठिकाणी सगळ्यांनाच तो प्रश्न आहे। परंतु पुढची भौगोलिक परिस्थिती तालुक्याची पाहिल्यानंतर ऊसाचं क्षेत्र किती असणार आहे आणि आपल्याला किती कॅपॅसिटीचा युनिट त्या ठिकाणी उभं करावं लागणार आहे, त्याच्याबरोबर ज्यूस टू इथेनॉलवर जावं लागेल का ज्यूस टू शुगरवर जावं लागेल, नंतर डिस्टिलरीचा जो प्रोजेक्ट आहे तोही पुन्हा नव्यानं दुरुस्त करून तो करावा लागणार आहे। परंतु दोन्ही पॅनल या ठिकाणी निवडणुकीला सामोरे गेल्यानंतर अनेक लोक, काही मंडळी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी अपप्रचार करतात, टीका टिप्पणी करतात। परंतु माझ्यासारख्याचं स्पष्ट मत आहे, ही वेळ टीका टिप्पणी करण्याची नाही, तर कारखाना सुरू करण्यासंदर्भात आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचा सामना करावा लागणार आहे याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने विचार करणं गरजेचं आहे। कारण शेवटी कारखाना बंद अवस्थेतला कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाची, केंद्र शासनाची त्या ठिकाणी मदत घ्यावी लागणार आहे। त्यामध्ये मग पुढे कोणत्याही पक्षाचे नेते असो, त्या ठिकाणी देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, वेळ प्रसंगी अन्यही नेत्यांची त्या ठिकाणी मदत आपल्याला घ्यावी लागणार आहे। आणि म्हणून राज्याची देणी आहेत, केंद्राची देणी आहेत, वेगवेगळ्या परवानग्या आहेत आणि मग हे सगळं काम पुढं करत असताना निश्चितपणानं एक आव्हान त्या ठिकाणी सर्वांना स्वीकारावं लागणार आहे। जे कुठलं पॅनल त्या ठिकाणी जाईल त्याने निश्चितपणानं आव्हानात्मक आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे। आमच्याबरोबर एक अनुभवी संचालक त्या ठिकाणी राजीव घुले पाटील त्या ठिकाणी आहेत की त्यांचा स्वतःचा कारखाना नांदेड या ठिकाणी ते स्वतः चालवतात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये एक प्रथम पारितोषिक घेऊन त्यांनी तो कारखाना चालवलेला आहे सक्सेसफुली। आणि म्हणून असे संचालक आम्हा दोघांनाही त्या ठिकाणी एक जुने संचालक, अनुभवी संचालक किंवा शासनाकडे बाजू मांडण्यासाठी आम्हाला दोघांनाही पॅनल प्रमुखांनी त्या ठिकाणी आग्रह करून या पॅनलमध्ये उमेदवारी ठेवायला लावलेली आहे। आणि निश्चितपणाने आम्ही दोघेही त्या ठिकाणी उद्याचं पॅनल आपलं निवडून आल्यानंतर हा प्रामाणिकपणे आमचा प्रयत्न असणार आहे, चिंतामल्य स्मरून या ठिकाणी चालतो। शेवटी आम्ही कारखान्यावरती संचालक म्हणून पूर्वीचा जो अनुभव आहे, आम्ही त्या ठिकाणी काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि उगाच आम्ही समजा तोंडाने सांगण्यापेक्षा सभासदांमध्ये ती एक आमच्या बाबतीमध्ये एक चांगली भावना आहे, कामगारांच्या बाबतीमध्ये भावना आहे। आणि शेवटी आपलं एवढं एक चांगलं युनिट या ठिकाणी असताना जवळच्या 25-30 किलोमीटर 40 किलोमीटरच्या परिसरामध्ये हा या ठिकाणी ऊस असताना ही वेळ आपल्यावरती काय यावी? कारण हे 5 वर्षातलं दुखणं नाही, गेले 20 वर्ष 25 वर्षामध्ये त्याच्यावरती मिसमॅनेजमेंट असेल किंवा काय असेल याच्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। अनेक लोक याच्यामध्ये काही विरोधी पॅनलची टीका टिप्पणी करतात। टीका टिप्पणीपेक्षा तुमच्याकडे व्हिजन काय आहे कारखाना चालू करण्यासाठी याच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने चर्चा झाली पाहिजे असं माझ्यासारखंच या ठिकाणी मत आहे। यानंतर आमचे सहकारी, मी गेले 20 वर्ष या साखर धंद्यात आहे, आता एक सुरुवातीचे 10 वर्ष संचालक म्हणून आणि आता 2016 पासून तर आज तगायत मी स्वतःचा एक नवीन कारखाना म्हणजे विकत घेऊन चालवत आहे। तो सुद्धा कारखाना जवळजवळ 6-7 वर्ष बंद होता। त्या कारखान्यात सुद्धा बरीच मशिनरी चोरीला गेली होती, काय म्हणजे निष्कामी झाली होती। ह्या सदर आपला हा जो तीव्र कारखाना आहे, यापूर्वी माझ्या वडिलांनी जवळजवळ 20 वर्ष चालवला आहे।
माझ्या मताने ह्या कारखान्यात काहीही दोष नाही आहे. 95 नंतर माझ्या वडिलांच्या नंतर ह्या लोकांना खऱ्या अर्थाने कारखाना चालवता आला नाही आहे. मी गेले वर्षभर या कारखान्याचा अभ्यास चालू केला आहे. म्हणजे माझी जी टेक्निकल टीम आहे माझ्या कारखान्याची, त्यांचा मी अभिप्राय घेतला. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं हा प्लांट एकदम सुंदर आहे, बॉइलिंग हाऊस एकदम सुंदर आहे, 2500 3000 3600 पर्यंत चालणारा हा कारखाना आहे. पण आमची जी मिल साईड आहे आणि बॉयलर साईड आहे हे कमकुवत आहे. तर माझं तर स्पष्ट मत आहे की हाच कारखाना अगदी थोड्या खर्चात चालू होईल. आपल्याला एक नवीन बॉयलर टाकायला लागेल आणि मिल साईडचे टर्बाईन आणि फायबरायझरला जे टर्बाईन आहेत त्यांना अपग्रेड करून त्यांचा बॅक प्रेशर कमी करून हा कारखाना एकदम सुंदर चालू शकतो. परिस्थिती अशी आमच्या ह्या भागात ऊस नाही असे म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे की कारखाना बंद पडल्यामुळे ऊस कमी झालेला आहे. मी आत्ताच बरेच ठिकाणी दौरे मारलेत. इथं पाणी आहे, जमिनी आहे, सगळं आहे. इथं कारखाना सुरू झाला की आपोआप ऊस वाढेल. मी ज्या ठिकाणी मुखेडला गेलतो 2016ला माझ्या कारखान्याच्या गटात एक टिपरू ऊसाचं नव्हतं. 6 वर्षात मी जवळजवळ 1 लाख टन ऊस निर्मिती करू शकलो. आणि विशेष म्हणजे त्या भागात पाणी अजिबात नाहीये. परवाच मला सोडायला 1 महिन्यापूर्वी माझ्या कारखान्याचे ड्रायव्हर आले. तर आम्ही राहुल दादांकडे जात असताना त्या पट्ट्यातनं फिरल्यावर ते मला म्हणले, साहेब तुम्ही आमच्याकडे कशाला काम करता, तिथं एवढं पाणी आहे, एवढी जमीन सुंदर आहे, इतका सुंदर ऊस आहे, आपण कुठला ऊस आणतो कसा गाळतो तुम्हाला चांगला माहिती आहे. आम्हाला वाईट वाटतं म्हणला ह्या भागातला कारखाना का बंद पडला. तुम्ही इथं जो निर्णय घेतला इथं उभा राहायचा आम्हाला आवडलेला आहे. तुम्ही हा कारखाना चालू करा. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हा कारखाना आपण एकदम सुंदर आहे. थोड्या खर्चात हा कारखाना आपल्याला ऑलरेडी डिस्टिलरी आहे, आपल्याला काही करायची गरज नाहीये. आणि ज्यूस इथेनॉलचे आता शेट बनलेत या विषयाला थोडंसं सेंट्रल गव्हर्नमेंटची दुधा मनस्थिती आहे. ज्यांनी हे प्रकल्प टाकले त्यांना गव्हर्नमेंटच्या नवीन साखरला धोरणामुळं ती सारखी बदलत असते. गिरायकाला साखर स्वस्त मिळावी म्हणून सारखं गव्हर्नमेंट त्याला कोटा सिस्टम आणले. आता ज्यूस इथेनॉलला त्यांनी कोटा टाकलाय, पण अजितदादा असल्यामुळे त्यांनी तो कोटा वाढवून आणलाय. नाहीतर त्या 5-6 कारखान्यांनी 300 कोटी रुपये खर्च केले, ते सगळे कारखाने बुडाले असते. त्यांचं व्याज तरी जावा म्हणून त्यांना एक कोटा देऊन त्यांनी पुन्हा ज्यूस इथेनॉलला अमित शहानी परवानगी दिली आहे. आपला हा कारखाना आता देवदास शेठ सांगितल्याप्रमाणे राज्य शासन केंद्र शासनाच्या मदतीने थोडं सहकार्य करून हा कारखाना निश्चित चालू होऊ शकतो आणि ऊस इथं भरपूर होईल वाढवत आणि आम्ही हा कारखाना 100% चालू करू शकतो. एवढं इथेनॉल निर्मिती काळाची गरज आहे. इथून आमचं आहे की येणे त्याच्यापेक्षा अपग्रेड आहे, आमचं सुपर आहे, त्याच्यापेक्षाही सुपर क्वालिटीचं आहे. आणि हे आमचं इंडस्ट्रियल अल्कोहोल आहे, तो कुठेही वापरू शकतो. म्हणजे दारूच्या कारखान्यात सुद्धा हे अल्कोहोल चालतं. सगळीकडे आपल्याकडे 3 ग्रेड आहे. रेक्टिफाईड स्पिरिट करतो, SDS करतो, इथे इथेनॉल करतो, सगळं करतो, ENA करतो. त्याच्यामुळे ह्या कारखाना एकदम परिपक्व आहे. माझ्या वडिलांनीच हे सगळे केलेले आहे, त्यामुळे काही चिंता करायची कारण नाही. हा कारखाना आपण एकदम सुंदर चालू आहे. तर परिस्थितीच थोडे माल चोरीला गेलाय. आता त्याचा सगळा आम्हाला एवढा अभ्यास नाही म्हणजे आत काय काय गेलंय ते. माझ्या हिशोबाने तांब्याचे आणि गन मेटलच्या वस्तू सगळ्या चोरीला गेल्या असतील. मला एकच वाईट वाटतं ह्या गावात हा काय जो माल चोरीला गेलाय हा खिशातल्या पिशवीत गेलेला नाहीये, हा ट्रकने भरून गेलाय. अख्खं गावाच्या साक्षीने हा माल चोरीला गेलाय. थोडा मनाला खेद वाटतो, पण तरी काय चोरीला गेलं मला चांगलं माहिती आहे. तांब्याची वस्तू राहत नाहीत, ते आम्ही पुन्हा हे टाकून तर 100% चालू करू शकतो. आणि ही जमीन मी राखू शकतो, 1 इंच जमीन ना घालत, एवढं मी ग्वाही देतो. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.